Yes. So I ओ- request Vallabh sir. Yes, Vallabh sir, can you please come and तुम्ही तुमचे विचार, can you please add your thoughts? ओके, सो थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू स्वप्नील, आणि येस वाल्मिकी जी, थँक्यू, कॉंग्रॅच्युलेशन. तुम्ही पुढे आलेले आहात. बघा, प्रत्येकाने पार्टिसिपेशन करणं तुमच्याकडे आहे, ते फक्त पार्टिसिपेशन करणं, चान्स मिळणं, इट इज ऑल अबाउट एव्हरीथिंग. आणि अशीच गोष्ट तुमच्या लाईफमध्ये अपॉर्च्युनिटी भेटते. ज्याप्रमाणे स्वप्नीलने आज वाल्मिकीला दिला, अशाच लाईफमध्ये अपॉर्च्युनिटी मिळतात जेव्हा तुम्ही रेडी असता तेव्हा. डू यू अंडरस्टँड मित्रांनो? आजचा जो कोट आहे, इट इज ओनली वेन वी टेक चान्सेस दॅट आर लाईफ इम्प्रूव्ह. द इनिशियल अँड द मोस्ट डिफिकल्ट रिस्क वी नीड टू टेक इज टू बिकम हॉनेस्ट. आता पहिला पार्ट आहे ना, वाल्मिकीने एकदम व्यवस्थित एक्सप्लेन केलेला आहे, आणि बहुतेक सगळ्यांना कॉमन गोष्टी त्यांना माहिती असतात. अंडरस्टूड आहे, करेक्ट आहे. पण आता मी तुम्हाला सेकंड पार्ट आहे, जो अजून इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, जो कोण एक्सेप्ट करत नाहीये. ठीक आहे, आता आता काय मित्रांनो, पहिला टेकिंग चान्सेस म्हणजे काय? टेकिंग चान्सेस म्हणजे ते जुनं झालं की कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं. टेकिंग चान्सेस म्हणजे आता कॅल्क्युलेटेड आणि एज्युकेटेड फायनान्शियल रिस्क घेणं आहे. एज्युकेटेड, डू यू अंडरस्टँड? पण आधी रिस्क घेण्यासाठी स्वतःला क्वालिफाय करा. क्वालिफाय म्हणजे काय? क्वालिफाय कशाने होणार? एज्युकेशनने होणार. एज्युकेशन होणार. जर तुम्ही डायरेक्टली असंच जर रिस्क घ्यायला जाणार, तर ऑब्विसली त्याचा रिझल्ट काय येणार आहे? तुम्ही फेल होणार. अंडरस्टूड? फेल होणार. तर पहिला एज्युकेटेड रिस्क घ्या. वेल्थ क्रिएशन मध्ये ग्रोथ तेव्हाच होते जेव्हा आपण कम्फर्ट झोनच्या बाहेर पडतो. अजून काय आहे का रॉकेट सायन्स? नाहीये. फक्त सेव्हिंग न करता इन्व्हेस्टिंग सुरू करा. साईड बिझनेस सुरू करण्याचा विचार करा. नवीन फायनान्शियल स्किल शिका. शॉर्ट टर्म कम्फर्ट पेक्षा लॉंग टर्म वेल प्लॅनिंग करा. जर तुम्ही नेहमी सेफ गेम करत बसलात, फक्त फिक्स डिपॉझिट, नो इन्व्हेस्टमेंट, नो लर्निंग, तर तुमचे पैसे तिथेच थांबणार. तिथेच थांबतात ना, आणि तुमचं लाईफ सुधारत नाहीये. हे झालं पहिला पार्ट. जे वॉल्टर काय बोलतो अँडरसन, की इट इज ओनली वेन वी टेक चान्सेस दॅट आर लाईफ इम्प्रूव्ह. हा झाला पहिला पार्ट. आता सेकंड पार्ट जो कोणाला कळाला नसेल, द इनिशियल अँड द मोस्ट डिफिकल्ट रिस्क वी नीड टू टेक इज टू बिकम हॉनेस्ट. आता हॉनेस्ट हा शब्द का ऑथरने लिहिलाय, असं का तो सक्सेसफुल माणसांनी ह्या सगळ्या गोष्टी आणल्यात? बहुतेक लोक स्वतःच्या फायनान्शियल ट्रूथला समोर जायला घाबरतात. किती जण अग्री आहेत की स्वतःला आपण खूप फायनान्शियली प्रॉब्लेम मध्ये आहात, एक्सेप्ट नाही करत. दुनियाला तुम्ही सांगता, पण तुम्ही स्वतःला एक्सेप्ट नाही करत आहे. किती जण अग्री आहेत? ते चेकच करत नाही. खर्च महिन्याला किती खर्च होतो, एकूण कर्ज किती आहे माझ्यावरती, उत्पन्न खरंच वाढतंय का, हा कुणाला प्रश्नच नाहीये. उत्पन्न खर्च वाढतंय काय, लाईफस्टाईल इन्फ्लेशन मध्ये किती पैसे वाया जात आहेत, हे शब्द जेव्हा ज्या टाइमला तुम्ही विचारणार, त्यावेळी तुमच्या डोक्यात येणार की बाबा चला फायनान्शियल एज्युकेशन घेऊया. तुमचा महिन्याचा मागच्या वर्षाचा खर्च बघा आणि मागच्या वर्षाचा इन्कम बघा. कम्पेअर करा ना, काय वाढलेलं आहे. सिच्युएशन तुम्ही डायरेक्टली ह्याच्यात नाही आलात, हळूहळू आलात. तुम्ही इन्कमला फोकसच नाही करत आहे. आता सेम तुमचा मनी ब्लूप्रिंट तुमच्या मुलांबरोबर. आता जे तुम्ही जसं आधी होतात, आता तुमच्यावर मुलं पण आलेत, स्पीड वाढले ना. एक्सपेन्स 2x झालाय, 3x झालाय, पण आपला इन्कम तर 1x पण नाहीये. डू यू अंडरस्टँड? फायनान्शियल फ्रीडमचं पहिलं आणि कठीण पाऊल म्हणजे स्वतःशी प्रामाणिक होणे. हॉनेस्ट व्हा. तुमचं स्पेंडिंग, तुमचं गोल्स, तुमच्या फायनान्शियल मिस्टेक बद्दल स्वतःला सत्य सांगा. सत्य सांगतच नाहीये. जर तुम्ही स्वतःला जर प्रामाणिक राहिलात की बाबा येस, मी खरोखर माझी फायनान्शियल कंडिशन वाईट आहे, मला शिकायची गरज आहे. येस, मला ऍक्च्युली इन्व्हेस्टमेंटचा आहेच नाही, मला शिकायची गरज आहे. जोपर्यंत तुम्ही प्रामाणिक होणार नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतःला खरं नाही सांगणार, तोपर्यंत नाही होणार. अग्री? तर स्वतःला पहिला सांगा की भाई, मी ज्यावेळी माझी सुरू केली, तेव्हा मी माझ्यावरती असे टफ शब्द ठेवायचो की तू गरीब आहे. आरशाच्या समोर काय बोलायचं मी? तू गरीब आहे की नाही? हा शब्द किती जण बोलू शकतात आरशाच्या समोर आज? जेव्हा स्वतःच्या आरशासमोर स्वतः माणूस बोलतो ना की तू गरीब आहे, तुला वेळ काढावा लागेल, टाइम नाही, मग कोण काढणार? बाजूवाला काढणार? शेजारी काढणार का तुझ्यासाठी फायनान्शियल फ्रीडम साठी? मी.
सगळ्यांनी ही आज एक्सरसाइज करायची आहे. जे ऑफिसला गेलेत त्यांनी बाथरूम मध्ये जा. डू यू अंडरस्टँड? सगळ्यांनी एक्सरसाइज करायची आहे. आरशा समोर स्वतःचा चेहरा बघा आणि स्वतःमध्ये सांगा की काय प्रॉब्लेम आहे तुझ्यात. डू यू अंडरस्टँड? तुम्हाला माहिती आहे मी दिवाळीचं थांबा, मी पहिला हे कम्प्लीट करतो. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट. थँक्यू स्वप्नील. जबरदस्त हा कोट आहे आणि नवनवीन कोट्स हे सगळ्यांना रेझोनेट होत आहेत. किती जणांना सक्सेसफुल लोकांच्या भाषा कळायला लागल्या. डू यू अंडरस्टँड? हे कोट समजायला लागले. दिस इज हाव. त्या दिवशी तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही जेव्हा माझ्यासारखे एक्सप्लेन करायला लागणार ना, त्या दिवशी तुमच्याकडे तुम्ही राहणार नाहीये. डू यू अंडरस्टँड? येस, थँक्यू.